तुतारी अरे शरद पवार साहेबांची आहे किमया भारी वाजते तुतारी। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या निमित्ताने एवढंच सांगेन की महाराष्ट्रभर पवार साहेबांची लाट आपण सगळ्यांनी पाहिली। काही लोकांचा प्रयत्न होता पवार साहेबांना बारामतीतच अडकवून ठेवायचं, पवार साहेबांना बारामतीत अडकवून ठेवलं की सगळा महाराष्ट्र मोकळा होईल अशी भावना काही लोकांच्या मनात होती। पण महाराष्ट्र निवडणुकीत पालथा घालणार नाहीत ते पवार साहेब कसले, पवार साहेबांनी सगळा महाराष्ट्र पालथा घालला। खरं म्हणजे मला अनेकांना बारामतीत पवार साहेब अडकतील असं वाटत होतं। निवडणुकीचे बरेच डाव पवार साहेबांनी बघितलेले आहेत। दिल्लीश्वरांची इच्छा होती की पवार साहेब बारामतीत अडकले पाहिजेत। सुप्रियाताईंना पराभूत करण्यासाठी जंग पछाडण्याचं काम झालं हे तुम्हाला मी वेगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही। अमिताभ बच्चनच्या शहंशाह पिक्चर मधला एक डायलॉग आज मला आठवतोय, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है मेरा शरद पवार। मी अमोल कोल्हे नाही, मी वन्स मोर करू शकत नाही, ते त्यांनाच जमतं। पण मला हे सांगायचंय की मी सांगितलं होतं तुम्हाला पार्टी सोडून जायची लोक। 19 साली मी सांगितलं अ गेला तर ब आहे, ब गेला तर क आहे, क गेला तर ड आहे, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे। आज त्या वाक्याची खरेपणा आज पवार साहेबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीत आज लोकांना आणि महाराष्ट्राला दिसून येतोय। खरं म्हणजे मी प्रत्येकाला सांगायचो पवार साहेबांना अनेक आमदार सोडून गेले, अनेक आमदारांनी सोडून गेल्यानंतर देखील पवार साहेबांनी महाराष्ट्रात लोकांच्या ताकदीवर पक्ष पुन्हा पुढे आणण्याचं काम केलं। 2024 मध्ये 40 आमदार गेले, आमचा पक्ष गेला, चिन्ह देखील चोरून नेण्यात आलं। तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर पवार साहेबांनी 8 खासदार निवडून आणले। 8 तुम्ही हाय कुठं? आणि म्हणून मी सांगायचो, परवाच भाषणात एका ठिकाणी सांगितलं, पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा कधी बंद होत नाही। पुन्हा नवे विद्यार्थी शाळेत घडत असतात, शाळेचा हेडमास्तर हेच काम करत असतो। आणि मी सांगितलेलं माझ्या शाळेचा हेडमास्तर खमके आहे, तो खमकेपणा आज शरद पवार साहेबांनी तुमच्याकडे सगळ्यांना दाखवला। आणि म्हणून अनेक जण मला विचारतात पुढे काय, महाराष्ट्रातल्या नव्या चेहऱ्यांना पुढे करण्याचं काम पवार साहेब आता करतील। पुन्हा एक नवी पिढी महाराष्ट्राच्या समोर उभा करण्याचं काम पवार साहेबांचं करण्याची दृष्टी आहे। आम्ही 90 साली उभा राहिलो, अनेक तरुणांना संधी त्यावेळी पवार साहेबांनी दिली। आज पुन्हा एकदा त्याच मूडमध्ये पवार साहेब आहेत। नव्या चेहऱ्याला तरुणांना महाराष्ट्रात संधी द्यायची आहे। तुम्ही काही चिंता करू नका, या महाराष्ट्रात खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर 8 खासदार निवडून आले आहेत। मी काही मोदींसारखी किंवा भाजपसारखी चुकी करणार नाही 400 पार म्हणण्याची। मला प्रत्येक सीट निवडून आणायचं अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे। समोरच्याला अंदाज न लागून देता निकाल आणायचं काम आपण सगळ्यांनी करायचं। त्यामुळे थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत। आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। शिवारात राबणारा बोल